असे हळूहळू अनेक दिवस गेले आणि कान्होपात्रा दिसायला सुद्धा फार सुंदर होती बरं, फार सुंदर होती. तिचा प्रकाश इतका लक्क होता की येता जाता कोणीही पुरुष तिच्याकडे बघत आणि तिच्यावर भाळून जात, एवढं तिचं तेज होतं. आईला अशी अपेक्षा होती की माझ्यानंतर माझा व्यवसाय हिने सांभाळावा. शेवटी पर्याय काय? त्यांना तेव्हा काही कामं मिळायची का कोणी जवळ घ्यायचं, पर्याय काय? एकच तो व्यवसाय. कान्होला वडील कोण आहे हा जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आईला हे सुद्धा सांगता यायचं नाही की तुझे वडील कोण. आपलं जीवनच आहे कान्हा, आपलं जीवनच आहे. कान्हा म्हणाली नाही आई, हे बघ तू जो व्यवसाय करतेस, तू जो पर्याय निवडलाय तो पर्याय माझ्यासाठी नाही आहे. तू भले काही कर, परंतु तू जे करतेस ते मी कदापि करणार नाही. हा देह मी संपूर्णपणे माझ्या पांडुरंगाला समर्पित केलाय. या देहावर फक्त त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. आई हात जोडते, परंतु तुझ्या व्यवसायामध्ये मला ढकलू नकोस, मला नाही करायचं हे सगळं. परंतु नाथ सत्य लपत नाही. आणि नाथ असं म्हणतात मुलीचं सौंदर्य सुद्धा लपत नाही. गावात चर्चा व्हायला लागली की कान्होपात्रा किती सुंदर आहे, किती रूपवान आहे, किती तेजस्वी आहे. आणि अशातच ही वार्ता याच्या कानावरून त्याच्या मुखामध्ये, त्याच्या मुखातून त्याच्या कानावर, अशी करता करता ही वार्ता राजाच्या कानावर पोहोचली. राजाने जसं ऐकलं नाथ, राजा म्हटल्यानंतर सगळ्यांवर त्याचीच सत्ता. जसं राजाने ऐकलं आपल्या सेवकांना पाठवलं, जा म्हणे इतकी सुंदर सुंदरी जर नगरामध्ये असेल तर ती माझ्यापर्यंत अजून का नाही आली, जा म्हणे घेऊन या तिला. जसा आदेश दिला नाथ, हे सेवक गेले आणि कान्होपात्रेला हाक मारली. कान्होपात्रा आणि तिची आई बाहेर आली, विचारपूस झाली आणि तेव्हा तिला कळालं की हे सेवक राजाने पाठवले. आईला वाईट वाटलं, परंतु काय करणार, आपला व्यवसाय तो आहे आणि राजा म्हणतोय म्हटल्यानंतर गेलंच पाहिजे. कान्हाला आतमध्ये आणलं. कान्हा चल लवकर आवरून घे, शृंगार करून घे, तुला राजाकडे जायचंय. आई हे बघ मी तुला आधी सुद्धा सांगितलं होतं मला कुठेही जायचं नाही. माझा स्वीकार केला तर तो फक्त भगवंत करेल, अन्यथा मी मरेल, परंतु तुझा व्यवसाय मी करणार नाही. मला हे कदापि मान्य नाही. या देहाचा विक्रय मी कधी करणार नाही. हा देह मी फक्त आणि फक्त भगवंताकडे दिलाय. आई हात जोडले. आई नको ग, नको हा अन्याय माझ्यावर करू, नको करूस. परंतु नाथ जरी वात्सल्य भाव त्या ठिकाणी प्रगट होत होता तरी सुद्धा आईचा नाईलाज होता, कारण आईवर सुद्धा कोणाची तरी ताबेदारी होती. तिचा नाईलाज झाला. कान्हा काय करते सगळं? अगं ऐक बाळ, ऐक. अगं तू जर राजाकडे गेली नाही ना तर कोणी डुंकूनही आपल्याकडे बघणार नाही. या पोटाचं कसं होईल ग कान्हा? पोटासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कान्हा. तू हुशार लेकरू आहेस, जा ना कान्हा, शृंगार कर आणि जा ना. तू फार सुखात राहशील. अगं माझ्यानंतर तुला जपणारं कोण आहे? माझ्यानंतर तुला जवळ घेणारं कोण आहे? कान्हा माझ्यानंतर तुला सुद्धा हेच करायचं आहे. कान्हा जा ना कान्हा. आईला काही उत्तर न देता ती बाहेर आली आणि सेवकांना सांगितलं, हे बघा मी यायला तयार आहे तुमच्यासोबत. राजाने बोलावलंय ना मला, मी तयारी यायला, परंतु माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. हात जोडते, विनंती करते, दंडवत घातलं, पाया पडले आणि एक विनंती माझी पूर्ण करा. मला फक्त एकदाच पंढरपूरला जाऊन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या, दर्शन घेऊ. एकच विनंती आहे तुमच्या चरणी. सेवकांनी शेवटची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं, परंतु सांगितलं, हे बघ आम्ही सुद्धा तुझा पाठलाग करू, तुझ्या पाठीमागे येणार, कारण राजाचा आदेश आहे. नाथ मजल दर मजल करत कान्होपात्रा पंढरपूरमध्ये पोहोचली. पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये तिने प्रवेश केला. आज मनामध्ये अत्यंतिक दुःख साठून होतं, मुखातून शब्द फुटत नव्हता. काय बोलावं, काय सांगावं, कसं शरण जावं, आपलं दुःख कसं मांडावं, कोणत्या शब्दात मांडावं, तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. आणि अशा अवस्थेमध्ये मंदिरात प्रवेश केला, पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाच्या चरणावर पडली.
कसा बसा मुखातून बाहेर शब्द फुटला, हे पंढरीनाथा नाही, मला नाही जायचं त्या राजाकडे. तू सगळा सत्ताधीश आहे, सर्व काही जाणतोस. आज मी तुला शरण आली आहे, का आली हे सुद्धा तू जाणतोस. हे विठ्ठला नको ना, हा देह फक्त तुझ्यासाठी अर्पित केलाय रे. बाहेर त्या राजाचे सेवक उभे आहेत, मला नाही जायचं त्यांच्याकडे. माझा स्वीकार तू कर. हे बघ, एकतर माझा स्वीकार तू कर, अन्यथा मी आत्महत्या करेल, परंतु त्या राजाकडे जाणार नाही. तू बघ आता या कानोपात्रेचं काय करायचं, कानोपात्रेचं काय करायचं. पण विठ्ठला, अनेक संतांच्या मुखातून मी ऐकलंय की तू सगळा जात पात काही बघत नाही रे, उच्च नीच काही बघत नाही. माझी जात बघून तू जर मला पाठीमागे लावलंस तर हा अधर्म होईल, संतांचा शब्द खोटा ठरेल. विठ्ठला माझा स्वीकार कर, माझा स्वीकार कर. नाही जगायचंय मला, पण हे विठ्ठला शेवटची इच्छा पूर्ण कर. मला तुझ्या जवळ घे विठ्ठला, जवळ घे. तुला वरलंय मी, मला कोणही नको आहे, मला फक्त तूच पाहिजे विठ्ठला, तूच पाहिजे. एकटं भगवंताकडे बघतीये ना, आता तरी काहीतरी बोलेल, आता तरी काहीतरी प्रक्रिया करेल. आणि ना अंतःकरणामध्ये एकच ध्यास लागला, अखंड भगवंताचं नामस्मरण ती करू लागली. भगवंताच्या पायावर पडली, चरण घट्ट पकडले. नाही विठ्ठला, मी तुला नाही सोडणार.